हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता जसे तुम्हाला प्रथम मंत्र दिला जातो, यात 7 मंत्र आहेत. त्या 7 मंत्रातील पहिला व शेवटचा हा तर परमात्म्याचा आहे, परमअक्षर ब्रह्मचा. आणि मधले जे मंत्र आहेत ते तुम्हाला या जे इथले प्रमुख आहेत, प्रधान आहेत, या प्रधानांचे 5 प्रधानांचे आहेत. गुरुग्रंथ साहेबमध्ये पण या 5 प्रधानांची माहिती आहे की हे पंचप्रधान आहेत. यांचे 5 शब्द आहेत, मंत्र आहेत, परंतु ते गुप्त ठेवलेले आहेत. तर हे मंत्र दिले जातात. ही त्यांची पूजा नाहीये. पूजा तर आम्हाला त्या परमात्म्याची करायची आहे, जो आम्हाला सर्व सुख देईल, जिथे गेल्यानंतर परत कधी संसारात नाही येणार. आपल्याला ते स्थान प्राप्त करायचं आहे, तो परमात्मा प्राप्त करायचा आहे. जसे काल पण उदाहरण दिले होते, जसं हँडपंप लावायचा उद्देश काय आहे? आपले इष्ट आहे पाणी. पाणी मिळवण्यासाठी आपल्याला हँडपंप लावायला पाहिजे. हँडपंप आपला पूज्य नाहीये, तो आपला इष्ट नाहीये. आपले जे लक्ष आहे ते पाणी प्राप्त करणे, हे ते आपले इष्ट आहे. तर त्यासाठी आपल्याला जे यंत्र वापरायचे आहे, प्रयोग करायचे आहे, ते तर एक मजुरी, साधना, एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया आहे त्या परमात्म्याला मिळवण्याची. ते आपले इष्ट नाहीये. तर याच प्रकारे ज्या मंत्राचा आपण जप करतो, कोणी तर ते म्हणतात की भोळे आत्मे, की महाराजजी सत्संगात तर सांगतात की परमात्मा कबीर साहेबांच्या व्यतिरिक्त कोणाची भक्ती नाही केली पाहिजे, कोणाची पूजा नाही केली पाहिजे. आणि इथे येतो तर नाम देतात सुरुवातीला हेच 5ही यांचे. तर पुण्यात्म्यांनो, इथे विवेकाने काम केले पाहिजे. इतके एकदम अस्वीकार नका करू या मार्गाला, कारण की हा मार्ग कधी ऐकला ना पाहिला. आता आपण इथे राहतो, एका सहपरिवारात राहतो आपण. हे समजा जसे मुलगी आपल्या सासरी आणि एकत्र कुटुंबात राहते. यात मोठे दीर जाऊ, धाकटे दीर जाऊ आहेत, सासू सासरे व नणंद पण आहेत. आता ती सगळ्यांचा सत्कार करते, आदर करते आणि सगळे ते काम जशी तिची कर्तव्य असतात, प्रत्येकाच्या आज्ञेचे पालन करत ती सर्व कामे करते. ती आदर सगळ्यांचा करते, सत्कार सगळ्यांचा करते यथोचित. परंतु ती पूजा आपल्या पतीचीच करते. तिची आस्था तिच्या पतीवरच राहते. भलेही कुटुंबात राहताना ती वरून हा विशेष दिखावा नाही करत, परंतु तरी पण तिच्या हृदयात जी जागा आपल्या पतीची आहे, एक पतिव्रता मुलीची, दुसऱ्यांसाठी नाही राहू शकत. तर मग सगळ्यांचा सत्कार करते. अतिथी आले तरी त्यांचा आदर सत्कार करते आणि सगळ्यांशी मृदू बोलते, गोड व प्रेमाने बोलते. आणि पुण्यात्म्यांनो, तिची आस्था आपल्या पतीमध्येच राहते. अंडरस्टूड आहे हे. आणि जेव्हा ते आपल्या परिवारापासून वेगळे होतात, ते पतिपत्नी, अशी तर एक वेळ येते सर्वांनी वेगवेगळे व्हायचेच आहे. तर तेव्हा ते वेगळे होतात आणि तिच्या वाटणीच्या ज्या काही वस्तू आल्या आहेत वाटणीमध्ये, ते सारे उचलून, आपला चमचा पण नाही सोडणार छोटासा, पण जो तिच्या वाट्याला आलाय, आणि सारे उचलून आपल्या पतीच्या घरात ठेवेल. सारे पूर्ण सर्व उचलून घेऊन जाईल. तर त्यावेळी तिची कोणतीही आस्था राहत नाही परिवाराच्या अन्य व्यक्तींशी. परंतु ही वेगळी गोष्ट आहे, आदरणीय तरीही आहे. परंतु आता समजले की तिची आस्था कोणामध्ये होती आणि पूजा कोणाची करत होती.
तर पुण्यात्म्यांनो, असेच आपण इथे एका एकत्र परिवारात राहतो. हे ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश, दुर्गाजी हे आपल्यापासून दूर नाही आहेत. हे आपलेच भाऊ बहीण आहेत. यांनी जन्मजन्मांतरात काही चांगले पुण्य करून हा हुद्दा प्राप्त करून ठेवलाय. आता यांच्याबद्दल आपल्या मनात द्वेष येणं ही मूर्खतेची ओळखच होईल. हे आपले मित्र आहेत. जसे आपण दुसऱ्यांबरोबर सर्वांबरोबर प्रेमाने राहतो, तर असेच हे आपले एक प्रधान आहेत इथले. यांना काही एक शक्ती देऊन ठेवली आहे, एक नियंत्रक शक्ती, आणि ती आपल्याला इथल्या सर्व सुविधा आपली जी लिहिली आहे आपल्या कर्मात ते हेच प्रदान करतात. तर यासाठी यांची ही पूजा नाही आहे. हे एकत्र कुटुंबात आपण आपली मजुरी करत आहोत आणि जेव्हा आपण इथून निघू तेव्हा आपल्याला या सर्व भगवानांकडून नो ड्यूज सर्टिफिकेट घ्यायला लागेल, या सर्व साहेबांकडून. आता भगवान साहेब राम कोणाला म्हणतात याचे थोडेसे प्रमाण इथे देतो. जसे एक तहसीलदार आहे, त्याला पण साहेब म्हणतात, आणि SDMला पण साहेब म्हणतात, तर आणि DC ला पण साहेब म्हणतात, कमिशनरला पण साहेब म्हटले जाते, मंत्र्यांना पण साहेब म्हणतात, मुख्यमंत्र्याला पण साहेब म्हणतात, आणि प्रधानमंत्र्याला पण साहेब म्हणतात, राष्ट्रपतींना पण साहेब म्हणतात. हे सर्व साहेब म्हणूनच ओळखले जातात. परंतु या साहेबांच्या शक्तीत दिवस व रात्रीचं अंतर असतं. खरे साहेब कोण आहेत? आपल्या देशाचे राष्ट्रपती. ते वास्तवात ते साहेब आहेत, म्हणजे सगळ्यांचे मालक आहेत. तर अशाच या अन्य जितक्या पण पदपोस्ट आहेत, श्री गणेशजींची, श्री विष्णूजींची, श्री ब्रह्माजी, श्री शिवजी, दुर्गाजींची, श्री दुर्गाजी देवींची आणि ब्रह्माजींची, हे पण भगवान साहेब म्हटले जातात. परंतु यांची या प्रकारे यांची तुलना करणे हे किती मोठे साहेब आहेत. श्री ब्रह्माजी रजोगुण विभागाचे मंत्री एका ब्रह्मांडात, श्री विष्णूजी सत्वगुण विभागाचे मंत्री या एका ब्रह्मांडात, आणि तिन्ही लोकांवर यांची ही सत्ता आहे. हे विभागीय मंत्री आहेत. आणि तमोगुण विभागाचे भगवान शंकरजी. तर हे तर फक्त एका ब्रह्मांडात तिन्ही लोकात मालक आहेत, ते पण एका विभागाचे. आणि यांचा पिता जो आहे तो 21 ब्रह्मांडांमध्ये एक मुख्यमंत्री म्हणून काम करत आहे, हे समजा. तर हा ब्रह्म जो आहे तो केवळ 21 ब्रह्मांडांचा साहेब आहे. गीताजीच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 व 17 तीन पुरुष आहेत. तीन पुरुष म्हणजे प्रभू. एक क्षरपुरुष. क्षरपुरुष तर हा ब्रह्म आहे. ज्योती निरंजन याचे 21 ब्रह्मांड आहेत. आणि अक्षर पुरुष आहे, ज्याचे 7 शंख ब्रह्मांड आहे, ज्याला परब्रह्म पण म्हणतात. संतांच्या वाणीत पारब्रह्म आहे. जो पारब्रह्म आहे तो या परब्रह्मपेक्षा वेगळा आहे. तो पारब्रह्म वेगळा आहे. एक तर परब्रह्म, जसे ब्रह्मच्या पुढचा पर दुसरा, आणि एक पार म्हणजे सर्वात वरती. तो गीताजीच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17 सांगितले की उत्तम पुरुषत्व अन्यः परमात्मा इति उदारता य लोकत्रयम् आविश्य विभर्ति अव्यय ईश्वरः. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1च्या उत्तरात, गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 3 उत्तर देताना गीता ज्ञानदाता सांगतो तो परमक्षर ब्रह्म आहे. तर हा जो अक्षर पुरुष आहे हा तर 7 शंख ब्रह्मांड, नील पद्म शंख ब्रह्मांडाचा 7 शंख इतका मोठा साहेब आहे. आणि तो परमक्षर ब्रह्म उत्तम पुरुषत्व अन्य हा असंख्य ब्रह्मांडांचा संपूर्ण नियंत्रक आहे. हा सगळ्यांचा मालक आहे. ते कबीर देव आहेत, कबीर साहेब आहेत. ते काशीमध्ये धानक विणकराच्या रूपात राहत होते. आता आपण परतून येऊया त्याच प्रसंगाकडे.
आता धर्मदासजींना परमात्मा हे ज्ञान देत आहेत की बाबा, तुमच्या श्रीमद भगवद्गीतेत गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये परमअक्षर ब्रह्मची ती पूजा साधना करण्याचा, त्याला मिळवण्याचा हा मंत्र आहे, दुसरे काही नाही. श्रीमद भगवद्गीतेत ना तर हरे राम हरे कृष्ण राधे राधे श्याम मिलादे, ना सीताराम, आणि नाही ओम नमः शिवाय, ना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हे मंत्र कुठून घेऊन आलात आपण? हे मंत्र कुठून आणलेत आपण? गीताचे अध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 23 मध्ये तुमच्या गीतेत लिहिलंय की शास्त्रविधीला सोडून जे मनमानी आचरण करतात, ना त्यांची गती होते, ना त्यांना सुख मिळते, ना सिद्धी प्राप्त होते. तर युसलेस आहे, कशाला फुकट ओजी व्हायची? आता धर्मदासजींनी सर्व काही ऐकले तर परमात्मा सांगत आहेत की 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता सांगतो की त्या श्लोकात सांगितले की त्या परमात्म्याची भक्ती करशील तर त्याला प्राप्त होशील. त्याचा मंत्र सांगितला 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात की हा मंत्र आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो पण तुम्ही जप करता, इति निर्देशः, अंतिम आदेश तुमच्या गीताजीमध्ये ओम तत्सत इति निर्देशः, निर्देश म्हणजे दिशा, आज्ञेवरून, याच्या व्यतिरिक्त कोणता मंत्र नाही. आणि तुम्ही म्हणता की हे पुराणात लिहिलंय, याच्यात लिहिलंय. तर पुराण वेगळी गोष्ट आहे. पुराणे कोणी ऋषी आणि या ब्रह्माच्या स्तराची आहेत, आणि गीता व वेद जे आहेत ते भगवानाने दिलेले ग्रंथ आहेत, ते परमात्म्याचे विधान आहे. आणि पुराणामध्ये जो आदेश आहे कुणा अन्य ऋषी आणि या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या स्तराचा आहे. हे भगवान नाही आहेत. हे विधान नाही सांगू शकत, परमात्म्याचे बदल नाही करू शकत. सांगू शकतात, वेदांच्या अनुसार सांगत असतील तर कोणतीही अडचण नाही, कोणीही सांगा. आणि गीतेच्या अनुसार सांगतात तर जसे आपण वेद व गीतेला सोडून पुराणांच्या आधारे भक्ती करतो, तर कुणा ऋषींच्या आदेशाचे पालन करतो आपण, आणि तो आदेश जर वेद विरुद्ध आहे तर तो अपराध आहे. जसे एक मित्र होता एका व्यक्तीचा, फौजदार SHO, आणि त्याचा कोणी शेजारी त्याने खूप त्रास दिला होता त्याला. आपला मित्र SHOला त्याने सांगितले, असा असा एक व्यक्ती मला खूप त्रास देत आहे, की काही उपाय सांग. त्याचा मित्र SHOने सांगितले की तू मार त्याला काठीने, मी बघून घेईन. त्याने मारले. आता त्याने जोशात येऊन आदेश मानला त्याचा आपला मित्र SHO याचा. आपल्या शेजाऱ्याबरोबर भांडण केले. भांडणात त्याच्या कानाला काठी लागली आणि मेला त्याचा शेजारी. आता तिथला प्रभारी होता हाच SHO. तो घेऊन आला पकडून त्याला, आपल्या त्या मित्राला, कारण की त्या नालायकाने आपल्या एका मित्र अधिकाऱ्याच्या आज्ञेचे पालन करून राजाचे विधान तोडले. राजाचे विधान असे होते की जर कोणी कोणाचा मृत्यू, कोणाची हत्या करेल तर त्याला शिक्षा मृत्यूदंड मिळेल. आता त्या राजाचे विधान तुटल्यामुळे आपल्या मित्राच्या आज्ञेचे पालन करण्याने त्याला शिक्षा मृत्यूदंडाची झाली. तर परमात्मा सांगतात की कबीर साहेब, की तुम्ही त्या वेद आणि गीतेच्या व्यतिरिक्त अन्य कोणती साधना करता तर तो आदेश भगवानाचा नाही, विधान नाही परमात्म्याचे. तुम्ही परत कोणत्या SHOच्या आज्ञेचे पालन करत आहात, ऋषी आणि या महर्षींच्या. त्यांच्या सांगितलेल्या अज्ञानाला ग्रहण नका करू. तर तुम्ही जी साधना करत आहात धर्मदासजी, एक पण गीतेतील नाही, आणि गीताजीचा पाठ रोज करता. आता धर्मदासजी अत्यंत सुन्न झाला, परंतु अभिमान काळाची तरी पण काही ना काही राहिली आतून प्रेरणा. आता काळ प्रेरणेने त्याने म्हटले की हे जिंदा, तू मुसलमान आहेस, यामुळे तू आमच्या हिंदू देवतांबद्दल अशा गोष्टी करतायस त्यांच्याविषयी. तुला माहीत आहे, आम्ही कोणतीही जीवहिंसा नाही करत, आम्ही कोणाचा आत्मा दुःखी नाही करत. तू कशी गोष्ट सांगत आहेस?
तू तर सर्व आमच्या देवतांचा अपमान केलायस. आता परमात्म्याने पाहिले की यांच्यात काळ आलाय. आता हा एक नाही ऐकणार तुझं, आपलं सगळ्यावर पाणी फिरेल. परमात्मा अंतर्धान झाले त्याच्यासमोरून, एकदम अदृश्य झाले, गुप्त. आता धरमदासजी लागले पाहायला. त्याला तर घाम फुटला. धरमदासजींनी विचार केला, ओय होय, मी तर जुलूम केला. पहा ते किती चांगले ज्ञान सांगत होते. आता या ज्ञानाला ऐकून पुण्यात्म्यांनो, जो माणूस असेल तो एकदम गडबडून जाईल, चुकीचं कृत्य नाही करू शकत, तो साधना नाही करू शकत. याला स्वीकार करा, नाहीतर नका करू. ती अशी स्थिती होऊन जाते. एक वेळेस हा दास औरंगाबादमध्ये सत्संग करत जात होता, जेव्हा आमचा आस्था चॅनेल बंद केला होता औरंगाबादमध्ये. आम्ही त्रास खूप भोगलाय पुण्यात्म्यांनो तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी भगवानाचा. आमच्याबरोबर खूप उद्धटपणा झाला, परंतु हिंमत नाही हरली. आम्हाला माहीत होतं की हा परमात्म्याचा संदेश त्याच्या आत्म्यांना प्रसन्न करेल, आवडेल कदाचित 10 दिवस उशिरा. तर तिथे आम्ही सत्संग करत होतो. प्रोजेक्टर आमच्या बरोबर. हे परमात्म्याने दिले आहे. ही उपकरणे हे माणसाच्या बुद्धीने नाही बनवलेलं, हे गॉड गिव्हन माइंड आहे. कारण माझी मुले सहजपणे या सद्ग्रंथांना समजू शकतील, वाचू शकतील. तुम्हाला शिक्षण द्यायचा काय उद्देश होता? 3 युगे होऊन गेली, कधी शिक्षण दिले नाहीस परमात्म्याने. शिक्षण तर बेईमान बनवते. परंतु थोडेसे बेईमान बनवणे याकरता आवश्यक वाटले की हे चांगल्या प्रकारे दुधाने पोळलेले लस्सी पण फुंकून फुंकून ग्रहण करतील, कायमसाठी चिकटून राहतील माझ्यासोबत. आम्ही तिथे प्रोजेक्टरवर हे सगळं काही दाखवत होतो. आता ते बुद्धिमान लोक, जवळपासच थोडेसे भक्त येत असतात, संगत 200-400 मुश्किलीने, आरामात. खूप सगळं प्रोजेक्टरवर दिसत होतं साफ. ते घरी जाऊन तपासत होते. 5 दिवसांचा सत्संग होता. पहिल्या दिवशी ऐकले, नोट करून घेतले पटापट. त्यांनी घरी जाऊन तपासले, कारण घरोघरी ठेवले सगळ्यांच्या गीता आणि हे पुराण. त्यांना फसगत झाल्याचं जाणवलं. दुसऱ्या दिवशी आले, परत विचार केला त्यांनी, नाम घेऊया. नाम घ्यायला जेव्हा विचार केला तर त्यांना नियम सांगितले. ते म्हणू लागले, श्राद्ध तर आम्ही जरूर काढू, अस्थी तर आम्ही अवश्य उचलू. ही काही गोष्ट झाली? हे नियम तर आम्ही नाही पाळू शकत. नियम नाही पाळू शकत तर आम्ही नाही मंत्र देऊ शकत. तर त्यांनी उपदेश नाही घेतला, परंतु त्यांनी एक सत्य सांगितले की आता आम्ही कुठलेच नाही राहिलो. आता ते रामकृष्ण हरची भक्ती नाही करू शकत आणि ही आम्हाला नाही भेटली. आता आमचं काय होईल? तर त्यांना समजावले गेले की तुम्ही दीक्षा घ्या आणि भक्ती करा जी करायची आहे. ते म्हणाले परत बघू. मग आलो आम्ही तिथून. परत कधी बघणार ते? तर पुण्यात्म्यांनो, या ज्ञानाला ऐकून स्वतः त्यांनी म्हटले की आता ती भक्ती तर आम्ही नाही करू शकत. त्या योग्य नाही राहिलो, इकडचे ना राहिलो ना तिकडचे. त्यांना तर फक्त काळाने तर कितीतरी खड्डे खणून ठेवलेत, कशात तरी फसेल हा. आणि सगळी गोष्ट मान्य केली आणि म्हणाले श्राद्ध तर काढायला पाहिजे आपल्या पूर्वजांचे. आता इतका वेळ असत नाही की या सर्व विषयांवर त्याला थोड्याशा वेळात समजावू शकू. तर त्यासाठी सर्व ज्ञान हे अध्यात्म ज्ञान तुम्हाला समजले पाहिजे, राहून राहून ऐकले पाहिजे, तर तुमची गोष्ट पक्की होऊन जाईल. तर सांगायचा भाव हा आहे की या ज्ञानाला ऐकून जो जराशी बुद्धी ठेवत असेल, इतर साधना नाही करू शकत या पृथ्वीवर, तर मग काय झाले धरमदासजींनी? आता ना तर ती भक्ती करू शकत होता, आपली जे घेतले होते कागदपत्र सगळे ठेवून दिले ठरवून. आता म्हणाले काय करू यांचे, हा मंत्र गीतेत नाही आणि आपण तर हेच रटत आहोत. आता रात्री झोपला आणि रडे आतल्या आत की हे भगवान, आता कुठून तरी तो संत साधू परत येऊ दे. हे दाता, मी तर मुळीच वाद नाही घालणार, विवाद नाही करणार. आता काय करू? मी तर पूर्णतः ठगलो गेलोय. माझे तर सगळेच लुटले गेले. ही भक्ती तर करायची अजिबात इच्छा नाही होत.
पूर्ण रात्र अशीच कूस बदलत बदलत वेळेवर उठला. आता त्याने विचार केला, जेवण बनवू. उठल्यानंतर जेवण बनवण्यापूर्वी पहिले लिंपणे, पुसणे, क्रियाकार्य, पूजेची सर्व सामुग्री गोळा करत असे. पोळी बनवू लागला वेळेवर उठून. आता काय करू सांगा, अजून तर काही काम राहिलं नाही. आता जेवण बनवण्यासाठी जंगलातून लाकडे तोडून आणून ठेवली होती संध्याकाळी. सकाळी वेळेवर म्हणजे सूर्य उदय होण्याच्या आधी लाकडे पेटवली. एक मोठे लाकूड, अन्य सहयोगी लाकडे लावून चूल पेटवली. अग्नी लावला, प्रज्वलित केला. आपले जेवण बनवले, भाजी बनवली, मग पोळी बनवली. हळूहळू ते लाकूड जळत जळत चुलीजवळ आले, मागचा भाग त्याचा. तोपर्यंत सूर्य उदय होऊ लागला. प्रकाश खूप चांगला झाला. आता त्याची दृष्टी कुठे गेली? त्या मोठ्या लाकडाच्या मागच्या भागाकडे. टोकावर ती पोकळ होती, आतून पोकळ होते आणि त्याच्यात मुंग्या होत्या. मुंग्या आपली अंडी घेऊन घेऊन बाहेर पडत होत्या आणि त्या लाकडाच्या मागच्या भागावर काही अर्धवट ओले असल्यामुळे, जळाल्यामुळे एक तरलसा पदार्थ तेलासारखा उकळत होता. त्याच्या मागच्या भागावर एक थोडेसे अर्धवट ओले लाकूड असेल थोडे बहुत, तर त्याचा एक असा तरल पदार्थ मागे उकळत होता, मागच्या भागावर उकळत राहतो. आता तर पुढे अग्नी चालू होता. बाहेर निघायचा प्रयत्न करतात तर त्यावर पडून पडून तिथे जळत आहेत, पटपट मरत होत्या. आता त्याचे लक्ष गेले, ए तेरी की जुल्म केला. ओ हो, हे तर मोठे घोर पाप झाले. भक्त दयाळू असतात. आता त्याने विचार केला, हे भगवान, आज तर अनर्थ झाला. इतकं पाप आयुष्यात कधी पाहिलं नाही. हे इतकं लांब लाकूड होतं, यात तर माहीत नाही लाख जळाल्या, 50,000 जळाल्या. हे भगवान, मुंग्या. आता त्याने पटापट ते पाणी विझवलं, पाणी टाकून ते लाकूड तर, आणि विचार केला की या पापाच्या अन्नाला मी नाही खाणार, या पापाच्या भोजनाला मी नाही खाणार, कोणत्या तरी साधू संताला खाऊ घालीन. या उद्देशाने सर्व भोजनाला घेऊन थाळीत ठेवून चालू लागला. कारण की मथुरेच्या आजूबाजूला हे भक्त साधुसंत फिरतच असतात. त्यावेळी परमात्म्याने हिंदू साधूचे रूप घेतले. लाल कपडे आपल्यावर अंगात घातले आणि हिंदू धर्माचे लोक अशाच लोकांना साधू मानतात. धरमदासजींनी पाहिले की समोर एक महात्मा बसलाय. त्याच्या जवळ गेले आणि म्हटले की महात्माजी, भोजन घ्या. परमात्म्याने म्हटले, ठेव धरमदास, भूक लागली आहे बाबा. आता धरमदासजींनी पाहिले, हा माणूस मला कसा ओळखतो. लक्ष दिले की कुठेतरी पाहिलेय, परंतु वेश बदललाय भगवानाने. विचार केला, मी भंडारे करत राहतो, कधी आला असेल भंडाऱ्याला महात्मा धर्मयज्ञामध्ये. तर म्हटले, महाराज भोजन का? म्हटले, ठीक आहे बाबा. आता परमात्मा कबीरजींनी काय केले, तांब्यामध्ये पाणी ठेवले होते आपल्याजवळ. त्यातील पाणी घेतले, ओंजळीमध्ये एक मंत्र पुटपुटला आणि पूर्ण अन्नावर शिंपडले. जितके काय भोजन होते सगळ्यावर शिंपडले, शिंतोडे मारले. त्याच वेळी सर्व जेवणाच्या मुंग्या झाल्या आणि सर्व थाळी काळी झाली आणि मुंग्या तोंडात अंडी धरून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतायत. पूर्ण थाळीत फिरतायत मुंग्या. भोजन नाही राहिले. तर परमात्मा त्याच रूपात आले ज्या रूपात पहिल्या दिवशी बोलणे झाले होते. आणि म्हटले, काय रे धरमदास, काल काय म्हणत होता की तू कोणती जीवहिंसा नाही करत, तुझ्यापेक्षा तर कसाई पण चांगला. इतक्या मुंग्यांच्या पापाचे जेवण तू मला खायला आणले होते. पाय पकडले, चरणी पडला, हात जोडले, हे भगवान, चूक झाली. हे परमात्मा, माफ कर मला. परमात्मा, मी खूप नीच आहे आणि मागचा हा वाईट रंग खूप चढला होता माझ्यावर. दाता, माझ्याकडून चूक झाली. रडू लागला, खूप वाईट. हे भगवान, मला काही अजून ज्ञान सांगा. तुम्ही तर इकडचे नाही ठेवले ना, तिकडचे. मी तर पूर्ण रात्र कूस बदलत काढली दाता. तेव्हा परमात्म्याने सांगितले, आता ऐक, ज्ञान ऐकवतो,
की जी साधना तू करत आहेस बाळा ती तुला घोर नरकात टाकणारी आहे. कुठून चालत आलायस तू? बांधवगडहून आलो महाराज. बांधवगड मथुरेपासून किती दूर आहे? की जवळजवळ 800 किलोमीटर, 700-750 किलोमीटर. कशाने आला आहेस? की मी पायी चालत आलोय महाराज. तर बाळा, बांधवगडहून इथे येईपर्यंत तुम्ही किती जीवांना तुमच्या पायाखाली मारले, तुडवून तुडवून. सूक्ष्म प्राणी जे दिसत नाहीत आणि किडे मकोडे यांची तर मोजदादच नाही. पुण्य तर तुला एकही नाही, मग आता यात स्नानाचा काय फायदा? ज्या मथुरेच्या तलावाला तीर्थ मानत आहेस आणि हे मानून तुमचे धर्मगुरू तुम्हाला समजावतात, ज्ञान देतात की इथे भगवान श्रीकृष्ण राहत होते, झोपत होते, स्नान करत होते. तर परमात्म्याने म्हटले इथे तर कंस पण स्नान करत होता यात, आणि कंस पण इथेच लोळत होता. आणि श्रीकृष्णाने तर ही मथुरा सोडून द्वारका बनवली होती, समुद्राच्या मध्ये एक टापू निवडून. तिथे राहत असत. तिथे का नाही जात तू? ते खूप दूर पडत असेल. आणि परमात्म्याने दया केली, त्या द्वारकेला पाण्यात बुडवले होते की खूप धक्के न खायला लागो आणि भ्रमित होऊन इथे न पोहोचो. आणि तू तीच साधना करत आहेस जी शास्त्राच्या विरुद्ध आहे. आता धर्मदासजी, तीर्थात न्हाण्याचे एक पण पुण्य नाही काही. मग तीर्थाच्या विषयी सांगितले की याला तीर्थ तुम्ही मानले कारण श्रीकृष्ण इथे स्नान करायचे, राहायचे या तलावाच्या आसपास. आणि अन्य तीर्थांचे पण ऐक. आणि दुसरे धाम कसे बनले, ही मंदिरं कशी बनली. जसे अमरनाथाचे मंदिर जिथे तुम्ही मोक्ष उद्देशाने जाता भोळ्या आत्म्यांनो, ते अमरनाथ कसे म्हटले गेले की भगवान शिवजींनी आपली पत्नी पार्वतीला या स्थानावर मंत्र दिला होता, ज्याला तुम्ही अमर मंत्र म्हणता. आणि तो आमचा प्रथमोपचार आहे, प्राथमिक वर्गाचे शिक्षण आहे. हा पहिला मंत्र जो तुम्हाला दिला जात आहे, हा मंत्र 5 मंत्र मधले मधले हे पार्वतीला दिले होते. त्याची तुम्हाला माहिती पण नाही कोणता आहे तो. अमर मंत्र, अमर मंत्र, अमर मंत्र करत फिरता. आणि त्या स्थानावर भगवान शिवनी पार्वतीला नाम दिले होते, ज्या कारणाने तिने पूर्ण आस्थेने जप करून आणि जितके अमरत्व प्राप्त झाले ते प्राप्त केले. ते किती आहे की जोपर्यंत शिवजी भगवानचा मृत्यू नाही होणार, पार्वती त्याच्या बरोबर राहील. त्याच्या आधी ती 107 वेळा जन्मली आणि मेली होती. आता पुण्यात्म्यांनो, तिथे आता नाही शिवजी कोणता मंत्र देतात तुम्हाला आणि नाही कोणती दुसरी स्थान व्यवस्था, तर ते नाम अमर मंत्र पूर्ण गुरूंकडून तुम्हाला जिथे मिळेल. धर्मदास, जर तुम्हाला तो मंत्र कुठेही मिळू शकला असता तर त्या प्राण्यासाठी, तुमच्यासाठी ते स्थान अमरधाम आहे. ते अमरलोक, अमरधाम आहे. अमरनाथचे स्थान ते आहे. त्याकरता जसे तुम्हाला या बरवाला आश्रमामध्ये मिळतो मंत्र, तर तुमच्यासाठी हे आहे तीर्थ. हे बरवाला मोठे तीर्थ आहे. परंतु जसे क्रौंथा आश्रमात ज्यांनी मंत्र घेतला होता, तर त्यांच्यासाठी तो क्रौंथा आहे, ते अमरधाम. परंतु त्या अमरधामाला काय चाटायचंय, तो तर सरकारने हिसकावून घेतला आमच्याकडून. की तिथे कोणी डोकं टेकवायला जातो भोळा भक्त सांगून काय मिळणार? दास तर बसला इथे. तर तुम्हाला या दासाकडे यावं लागेल. आणि त्या क्रौंथा आश्रमात कख नाहीये. तर अशा प्रकारे त्यांना समजावून मग सांगितले. धर्मदासजी म्हणू लागले, महाराज, माझा पूर्णतः आत्मा घाणेरड्या रंगात रंगला होता. अज्ञानाने तुम्ही मोठी दया केलीत, माझे डोळे उघडलेत. मग परमात्म्याने सृष्टीरचना ऐकवायला सुरुवात केली. आता काळ तरी पण आत घुसलेलाच राहतो. धर्मदासजींनी म्हटले, महाराजजी, एक गोष्ट सांगू? म्हणाले, सांग बाबा. एक प्रश्न विचारू? हो, विचार. तुम्ही तर म्हणता की रामकृष्ण म्हणजे विष्णूजी काही नाही करू शकत.
हे भगवान, एकदा मोरध्वज राजाचा पुत्र तामरध्वज कर्वतीने चिरून श्रीकृष्णाने पुन्हा जीवित केला होता. भगवान सांगा, आम्ही कसे मानायचे की त्यांच्यात शक्ती नाहीये? परमात्म्याने सांगितले, मी हे नाही म्हटले की त्याच्यात शक्ती नाहीये, परंतु हे तुम्हाला मोक्ष नाही देऊ शकत, तुमच्या प्रारब्धांच्या कर्माचा नाश नाही करू शकत, तुमच्या येणाऱ्या ज्या कर्मांचे कष्ट लिहिले आहेत, मृत्यू आहे, त्याला टाळू नाही शकत. हे परमात्म्याने म्हटले की जसे मोरध्वज राजाचा पुत्र तामरध्वजाला तर श्रीकृष्णाने कर्वतीने चिरून मृत्यू झाल्यानंतर त्याला जीवित केले, शरीर पण सेट केले, जोडले जसेच्या तसे, इतकी शक्ती तर आहे त्यांच्यामध्ये. परंतु याचा सख्खा भाचा अभिमन्यू प्रथम दिवशी युद्धात मारला गेला होता, चक्रव्यूहात. सुभद्रा श्रीकृष्णाची बहीण होती, अर्जुनाबरोबर लग्न झालं होतं, आणि पहिल्याच दिवशी अभिमन्यू मेला होता. श्रीकृष्ण रडला, सुभद्रा रडली, 5ही पांडव रडले, त्यांचा कुलनाश होत होता. तेव्हा तुझ्या श्रीकृष्णजींनी जिवंत का नाही केला तो अभिमन्यू? आता धर्मदास परत सुन्न झाला. हे भगवान, हे काय कारण होते? आमच्या तर ही गोष्ट कधी ध्यानात पण नाही आली आमच्या तर परमात्माने म्हटले की बेटा, अभिमन्यूची आयुष्य इतकेच होते, प्रारब्ध इतकेच होते, आणि त्या तामरध्वजाचे आयुष्य शिल्लक होते. तो तर मध्येच जाऊन पंगा घेतला होता तुझ्या श्रीकृष्णजींनी आणि जीवित केले. तो तर जीवित होताच, त्याचे आयुष्य शिल्लक होते, आणि याला जीवित नाही करू शकला कारण त्याचे आयुष्य शिल्लक नव्हते. यासाठी हे तुमच्या प्रारब्धात तुमच्या कर्माच्या कष्टांना नाकारू नाही शकत, संपवू नाही शकत. आता सांगायचा भाव हा आहे की परमात्म्याने मग सृष्टीची रचना ऐकवली. धर्मदासजी परत थोडेसे अपरिपक्वतेने बोलले. म्हणू लागले, महाराजजी, जसे सुदाम्याचे थोडेसे पोहे खाऊन एक महाल बनवला होता सुंदर, मग परमात्मा सांगू लागले, अरे तुझी बुद्धी तर खूपच खड्ड्यात पडली आहे बाळा. अरे काय मोठं काम केलं, एक महाल बनवलं तर एक मंत्री महाल बनवेल आपल्या मित्रासाठी आज, आणि इथले मंत्री लोक, राजे लोक बनवतील. याने तर काय मोक्ष झाला सुदाम्याचा? ना मोक्ष श्रीकृष्णाचा, जन्म मृत्यू ना श्रीकृष्णाचे मिटले, ना सुदाम्याचे, त्याच्या पुजाऱ्याचे. तर पुण्यात्म्यांनो, धर्मदासजी काही म्हणू लागले की महाराजजी, तुम्ही तर आमच्या देवतांच्या मागेच पडलात. परमात्मा म्हणाले, बाबा खड्ड्यात जा. त्याच वेळी अंतर्धान पावले परमात्मा, आणि तो रडू लागला वाईट प्रकारे. हे भगवान, चूक झाली आपल्याबरोबर, तर हे खूप होत आहे, काळाने इतके भ्रमित करून ठेवलंय, खूप खराब केले आतून. आता रडत आहे, बघत आहे इकडे तिकडे, हे भगवान कुठे गेलात? आता यानंतर बरसाण्यामध्ये जातात, हे मथुराहून मग बरसाण्याला जातात. असं म्हणतात की बरसाण्याला नाही गेलात तर मथुरेला जाऊन यात्रा पूर्ण नाही होत. बरसाण्याला कशासाठी जातात? की राधा बरसाण्याची मुलगी होती आणि श्रीकृष्णाला भेटायला येत असे. तर त्यावेळचे लोक तिला गुंडी भुंडी म्हणायचे की परपुरुषाला भेटायला जाते ही. पूर्ण गाव विरोध करत असे, परंतु तिने नाही ऐकलं. तरी पण आता त्या तिथे जाऊन काय म्हणतात, राधे राधे श्याम मिला दे, राधे राधे श्याम मिला दे. बघा काय मूर्खपणा आहे. तिथे ना राधा ना श्याम, तिथे उगाच जातात टेलिफोन लावा मला. आता अक्कल गहाण आहे आपली. आता पुण्यात्म्यांनो, धर्मदासजी पुन्हा चालू लागले आपल्या घराकडे, कारण आता तर ते महाराजजी कुठे नाही भेटणार, बिलकुल नाही भेटणार. मी तर नालायक माणूस आहे बघा, कशी चूक केली आणि दुसऱ्यांदा केली. घराकडे चालू लागला रडत रडत. आता
परमात्मा गरीबदास साहेबजींनी आपल्या वाणीत म्हटलंय, तावा रोवत धर्मनि नागर, कहाँ गए मेरे सुख के सागर। कल्प करे और मन में रोवे, दसों दिशा को वो मग जो है। दाही दिशांना कधी वरती बघे, कधी कुठे वरती उडले तर नाही ना, बाजूला आहे का इकडे आहे का मागे आहे की खाली उभे नाही ना. म्हणतात, कल्प करे और मन में रोवे, दसों दिशा को वो मग जो है। अधिक वियोग हुआ हमसे ती, जैसे निर्धन की लुट जा खेती। बेग मिलो कर हूँ अपघाता, मैं ना जीऊं सुनो विधाता। आता रडत आहे आणि म्हणत आहे, परमात्मा लवकर दर्शन द्या. हे विधाता, आता मी जगणार नाही तुमच्या वियोगात. असे ज्ञान अजब ऐकवले, आय हाय, असे आश्चर्यचकित करणारे ज्ञान तुम्ही मला ऐकवले. आता रडत रडत घरी आला. सगळा शर्ट अश्रूंनी भिजला होता. 2, 3, 4 दिवसांनी आपल्या घरी पोहोचला. त्याच्या पत्नीने पाहिले की भगतजींना तर 1 महिन्यानंतर यायचे होते. 2 महिन्यांची यात्रा होती, 2-3 महिन्यांची. सर्व तीर्थांवर जायचे होते. परत कसे आले? खूप वाईट रडत आहेत. तेव्हा आमनी देवी नाव होते त्या धरमदासजींच्या धर्मपत्नीचे. तिने म्हटले, काय झाले भक्तजी, कसे परत आलात? तो ऐकत नव्हता. तो तिच्या बोलण्याचे उत्तर नव्हता देऊ शकत. तो रडत होता खूप वाईट. इतके आतून हृदय भरभरून येत होते त्याचे. शब्दच फुटत नव्हता. आणि आपल्या घराच्या मध्ये जाऊन आणि खोलीत जाऊन जमिनीवर पडून खूप वाईट रडत होता, जसे कोणी स्वजन मेले आहेत. आता आमनी पण रडायला लागली बसून. काय घटना घडली भक्तासोबत? तर तिने विचार केला आपल्या मनाने, कारण धरमदासजी होता सढळ हातांचा. आमनी देवी होती थोडीशी कंजूष प्रकारची. हा धर्म खूप करत असे. भंडारे साधू संतांना बोलवायचा, साधूंना कंबळ वगैरे बरोबर देत असे. तर ही टोकत असायची त्याला, दान हिशोबाने करावे, इतका खर्च नका करू, मुलांचं पण पोषण करायचंय. तर तिने हा विचार केला आमनी देवीने की मी भक्तजींना टोकत बसते आणि यांचं असं वाटतंय कोणी रस्त्यात पैसे जे घेऊन गेले होते, जे धन यात्रा खर्च, तो काढून घेतला आणि यांचे काम अर्धवट राहिले धर्माचे, आणि म्हणून हा रडत आहे. हा आता विचार करत असेल की मी पैसे मागीन आणि ही परत कुरकुर करेल. असा केलेला धर्म मग व्यर्थ होतो. तर तिने या विचाराने म्हटले की हे भगतजी, काही गोष्ट नाही, कोणी तुमचा यात्रा खर्च जरी काढून घेतला तरी तुम्ही अजून घेऊन जा. आपल्याला काय पैशाची कमी आहे? आपल्याला भगवानाने किती देऊन ठेवलंय. त्याला एक सांत्वन देण्यासाठी ती अशा प्रकारे त्याची समजूत घालू लागली. खूप वेळ रडून रडून जेव्हा मन थोडेसे बोलण्यासाठी तयार झाले, तेव्हा सांगू लागला की आमनी देवी, जर माझा तो पैसा काढून घेतला असता तर काही मोठी गोष्ट नव्हती, तर अजून घेऊन गेलो असतो मी. परंतु माझे असे धन गेले की ते मला आता मिळणार नाही आणि मी जगणार नाही. तर ती विचारू लागली, असे कोणते धन होते? तर त्याने रडत रडत सर्व गोष्ट सांगितली, जी जी परमात्म्याने सांगितली होती. आमनी या गोष्टीमध्ये खूप तीक्ष्ण मनाची समजूतदार व्यक्ती होती. तिने म्हटले, आपल्याला रामकृष्ण कधी भेटले किंवा शंकर भगवान भेटलेत, आणि चला भेटले तरी त्यांची स्थिती पूर्ण स्पष्ट झाली असती. तुम्ही तर व्यावसायिक आहात, हा सौदा चुकलात कसे? तुम्ही तर व्यापारी माणूस आहात. आपले काय नाते होते रामकृष्णाबरोबर? जेव्हा तुम्हाला योग्य मार्ग मिळाला तो तुम्ही ग्रहण का नाही केला?
ही चूक कशी केली? तर तो म्हणाला, जीवनात पहिल्यांदाच घाट्याचा सौदा झालाय माझ्याकडून. आजपर्यंत तोटा नव्हता झाला आणि असा तोटा झालाय आमनी की हा भरून नाही निघणार. मी खूप नीच आहे. दुसऱ्यांदा मी अशी चूक केली. एक वेळची तर चालली असती. तर आमनी पण म्हणाली, काही हरकत नाही, हिम्मत तर करा. 6 महिने निघून गेले असेच. रोज हा काही काम नाही करायचा, पोळी एक मुश्किलीने खायचा आणि गल्लीत बसायचा आणि असा बघे की आला का कोणता साधू, आणि जसा कोणी साधू भक्त दिसला की त्याच्या जवळ जाऊन बघे, बहुतेक आला असेल. जसे भिल्लीने श्रीरामाची वाट पाहिली होती की दूरवरून कोणी आलेले दिसले की पळत जायचे, श्रीराम आले, श्रीराम आले. ठीक हीच दशा धरमदासजींची झाली होती. एक दिवस त्याने ऐकले की कुठे गावाच्या बाहेर एक जंगल होते, छोटेसे वन. तिथे एक महात्मा आले आहेत. गावातले लोक खूप श्रद्धाळू असत. सगळे जात आहेत दर्शनासाठी. धरमदासजींना माहीत पडले तर ते पण गेले बघायला की चुकून ते महात्मा आले असतील परत माझ्यावर कृपा करून. आता जाऊन बसला. असा तर ओळखू नाही शकत, कारण की त्यावेळी भगवानांनी दुसरे रूप बनवले होते त्याच्यासमोर. तर त्याने प्रश्न केला की महाराजजी, ब्रह्माजी, विष्णूजी, शिवजीचे कोणी माता पिता आहेत? तो लागला सांगू, जी कॅसेट पक्की होती ते जर अजरामर आहेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत, मृत्युंजय आहेत, कालंजय आहेत. लालाजी म्हणाले, हा रॉंग नंबर आहे. उठून चालू लागले, हा नाही, तो महात्मा नाहीये, हे ते ज्ञान नाहीये याला. उठून आला परत. आता असेच 6 महिने निघून गेले. नव्हता खात, दुबळा हडकुळा झाला होता. त्याच्या पत्नीत परमात्म्याने प्रेरणा दिली. तिने पाहिले की भक्त, तुम्ही तर मरून जाल असेच आणि ते भेटणार नाहीत साधू तुम्हाला. एक गोष्ट सांगा. त्यांनी इतक्या गोष्टी सांगितल्या, तर अजून पण काही सांगितलंही असेल, काही भेटण्याचा विधी सांगितला असेल, काही संकेत करत असतात महात्मा. तर धरमदासजींना पण परमात्म्याने आठवण करून दिली की कबीर साहेबांनी म्हटले होते की बाबा, जिथे भंडारे होतात तिथे मी पोहोचतोच. जिथे धर्म होतो ना, धर्मयज्ञ, तिथे मी अवश्य जातो. काळ होऊ देत नाही चांगली कामे, आग लावून देतो तिथे माझ्या मुलांमध्ये. हे जसेही करतो तिथे पण मीच जातो त्यांच्यात. बिचाऱ्यात आस्था बनून राहू दे भगवानाची यासाठी. तर त्याने ही गोष्ट सांगितली आमनीला. आमनी म्हणाली, तर मग झालेच काम, तुम्ही भंडारा करा. तुमच्याकडे धन तर भरपूर आहे, परमात्म्याने दया करून ठेवली आहे, सेठ आहात तुम्ही तर, आणि भंडारा करा. आता तिने म्हटले होते एका दिवसाचा, त्याने 3 दिवसाचा केला, कारण सढळ हाताचा होता. की जर एका दिवसात नाही आले गुरुजी महात्माजी, 3 दिवसांचा धर्म भंडारा केला आणि खूप दूरपर्यंत चिठ्ठ्या पाठवल्या. आता साधू संत आले पहिल्या दिवशी, आणि धरमदासजी ते तर आपले जसा सर्पाचा मणी हरवला तर तोच बघत राहतो, तसे भंडारा खाणारे खात आहेत, खायला घालणारे खाऊ घालतायत, आणि तो असे बघत जात आहे. बघितले की नाही आले. पूर्ण दिवस गेला. परत बसून रडला पूर्ण रात्र. सकाळी परत हीच स्थिती राहिली. दुसऱ्या दिवशी पण. तिसऱ्या दिवशीची दुपार झाली आणि आतून जी वास्तविक हाक, हृदयातून साथ त्याने घातली की हे परमात्मा, आज दर्शन द्या आपल्या दासाला, नाहीतर सकाळी तुमचा दास जिवंत नाही राहणार, आत्महत्या करेन, आत्महत्या करून मरेन, माझ्याकडून जगले नाही जाते. ती भक्ती मी करू नाही शकत, आणि पुढचा कोणता रस्ता मिळाला नाही या जीवनात, याचे काय करू मी? असेच पशुसारखे जीवन जगून हा शेवटचा निर्णय त्याने हृदयापासून केला. ते तर अंतर्यामी आहेत की आज गोष्ट बिघडेल. एक कदंबाचे झाड होते, जिथे तो भंडारा चालू होता तिथून 100 फूट दूरवर परमात्मा येऊन तिथे विराजमान झाले सतलोकातून चालत. एका मिनिटात इथून तिथे पोहोचतात. आणि धरमदासजी बघतच होते. कोणी साधू संत
तिथे बसलेल्यांना बघून मग इकडे तिकडे पाहिले तर समोर काय पाहिले की हो हे बसलेत. एकदम पळत पळत गेला आणि जवळून पाहिले की हे तेच स्वरूप, जिंदा महात्म्याचे रूप. चरणात पडले आणि असं छातीशी कवटाळलं, जसं बालक कसं कवटाळतं आपल्या मात्यापित्यांना चिकटतं तसं. आणि म्हणू लागले महाराज, ते डोळ्यात पाहिले, अश्रू भरलेले होते. हे परमात्मा माफ करा, इथून सोडून जाऊ नका आपल्या दासाला. त्याला असे झाले की हे निघून नको जायला, सोडणार नाही यांना, मग काही पण करीन, काही करायला लागू दे. तर परमात्मा म्हणू लागले, काही गोष्ट नाही बाळा, मी तुझ्यासाठी आलोय आणि असं कर, या सर्वांना जाऊ दे, माझा भेद नको सांगू, उल्लेख नको करू. कारण परमात्म्याला माहीत होतेच, जर यांच्यात एक दोन डोकं फिरलेले साधू असतील ना अडाणी, इथे त्याच्यासमोर सांगितले तर उलट सुलट बोलून याला सगळे खराब करतील. तर परमात्म्याने सांगितले, यांना बाहेर काढ पटापट. आणि तो हात जोडून, महाराज जाऊ नका, हो नाही बाळा, माझे वचन आहे, नाही जाणार. तर पटपट येऊन त्यांना निरोप दिला, जे द्यायचे होते ते देऊन, महाराजजी चला, दासाची झोपडी आहे. आता घरी घेऊन आले भगवानांना. आमनी देवी ला म्हणू लागले की ये आले, मला मिळाले माझे धन. एक आसन दिले बसायला, भगवान बसले. कबीर साहेब पती पत्नी दोघे एक एक पाय पकडून आणि परमात्म्याच्या पायाशी बसले. आमनी देवीने म्हटले, महाराजजी तुमचा भक्त तर खूप कोमल मनाचा आहे, इतकी कडक परीक्षा नव्हती घ्यायला पाहिजे होती. हे तर रडून रडून मेले असते, मी थोडीशी हिंमत देत होते यांना. परमात्म्याने म्हटले, बाळा याला मी दुःखी यासाठी केलं की हा काळाचा वकील बनला होता. मी जे पण ज्ञान देत होतो हा उलटा वाचत होता. आता जसे लोखंडाला गरम करतो कारागीर आणि बरोबर गरम झाले की त्यावर घाव मारतो तर जे पाहिजे ते बनवू शकतो, आणि थंड लोखंडावर सर्व काही घाव जरी मारले तरी तो परिणाम नाही होत. तर बाळा हे लोखंड गरम केले मी, आता जे काही वचनाचे घाव मारीन हा सर्व स्वीकार करेल, जे मला पाहिजे ते हा बाळ स्वीकार करेल. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? जिभाऊ मंगायरे. आपण कुठून आलात? दैवड, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. आपला व्यवसाय काय आहे? आमचं शेतमजूर काम करतो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 10/11/2019. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? पहिले आम्ही शिवशंकरजी पूजा करत होतो. शंकरजी पूजा करून ते बेलपत्रे व्हायचे. ब्राह्मणाने सांगितलं तर ते 1000 बेलपत्रे व्हायचे. शेंदूर, अगरबत्ती का असेल नसेल ती सर्व काही पूजा करायचे. दर श्रावण सोमवारी उपवास करायचे. नंतर मग पंढरपूरला गेलं तर तिथंसुद्धा श्री विष्णूची पूजा करायची, शंकरी भगवंताची पूजा करायची. आणि नंतर पूजा करून मी प्रत्येक तीर्थयात्रा 8 वर्ष पंढरपूरला गेलो. परत जेजुरीला 4-5 टायमाला गेलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित आणि जी पारंपरिक भक्तिसाधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात, तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? तर आमच्या शेतात 2 सेवकरी आले होते. पुस्तक सेवा त्यांची चालू होती. तर त्यांना मी बोलवलं, का हो तुम्ही कुठं चालले? आमचे ओळखीचे होते, माझे दोस्त होते. तर त्यांनी सांगितलं की आम्ही पुस्तक सेवायला चालू आहे म्हणे. तर त्याच्यामधून एक मुलगा होता, त्याचं नाव गणेश. तर त्याने सांगितलं की हे सारखे काय कीर्तनकार बाबाकडे जवळ जातात, त्यांच्या घरी जातात. त्यांचं आपलं रामदास बाबा गुरु आहे. माझे गुरु जोडगावचे रामदास बाबा, त्यांनी आम्ही गुरु केलं होतं. त्यांच्या कीर्तनाला आम्ही कायमचं जात होतो. कायमचं जात येताना प्रत्येक हप्त्याला एकादशी परत पौर्णिमेला त्यांचं कीर्तन राहायचा. त्या ठिकाणी आम्ही कायमचं जायचो. भगतजी आले
त्यांच्याकडून मी पुस्तक सेवेचं ते ज्ञानगंगेचं पुस्तक घेतलं. तर त्याच्यानंतर 3 हप्त्यानंतर मी नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगितलं की आपण शेतामध्ये काम करत असताना संत रामपालजी महाराजांचे अनुयायी तेथे आले आणि त्यांच्याकडून आपण संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे हे आपण घेतलं आणि त्यातलं ज्ञान अर्जित करून आपण संत रामपालजी महाराजांची नाशिक येथे जाऊन नामदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलेत त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? सर, तब्येत बिघडायची, आजारी पडायचे, मुली मी कमीत कमी प्रत्येक हप्त्याला 2,000-4,000 असे पैसे लागत होते. त्यांचे जे तब्येत बिघडणं किंवा दवाखान्यात पैसे जाणे आणि फार पैसे लागत होते. आणि परत मला तंबाखूची सवय होती, परत दारूची सवय होती, तीसुद्धा तुटत नव्हती. मी दारू करता मालेगावला कमीत कमी 4 टायमाला मालेगावला ते एक मुसलमान विडा देत होता. तर विड्या घेऊनसुद्धा त्या मला काही उपयोग झाला नाही. नंतर 40 गावाला गेलो, तिथंसुद्धा ते देवस्थानमध्ये विडा घेतला, त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्याच्यानंतर ही नामदीक्षा घेतली तर त्याच्यानं मला फारच मोठा फायदा झाला. आणि आपलं हरियाणाला गेलो त्या टायमाला तरी मी माझ्या खिशात तंबाखूची पुडी होती, तर ते भगतजींना लपवून मी एक रस्त्यावर खड्डं केलं आणि खड्ड्यात ते पुडी लपवून आश्रममध्ये प्रवेश केला मी पहिल्याच टाईमला. तर तिथं नुसतं चहा घेतली, जेवण केलं आणि नुसतं पाणी प्यालो, तरी काय जी दारूची सवय किंवा हे तंबाखूची सवय त्याच टायमाला माझी बंद झाली. एवढी माझ्यावर कृपा रामपालजी महाराजांची होती. सर, जसं तुम्ही सांगतायत की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर जे आपल्याला व्यसन होतं दारूचं, तंबाखूचं, ते पूर्णतः सुटलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला जे काही शारीरिक व्याधी होत्या, जे काही घरामध्ये रोगराई चालू होती, तीसुद्धा दूर झाली. मला हे विचारायचं, ह्या सर्व शारीरिक, मानसिक आणि आर्थिक आपल्याला सुविधा संत रामपालजी महाराजांच्या दयेने झाल्यात. या व्यतिरिक्त आणखीनसुद्धा आपल्याला काही संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर अनुभव किंवा काही लाभ प्राप्त झालेत का? तसे लाभ भरपूर झाले. भगतजी लाभ भरपूर प्राप्त झाले. आम्हाला मजुरी मिळत नाही. मी कायमचा मजुरी करणारा माणूस, विहीर खोदणारा माणूस, तरी आता काही का त्याच्या कृपेने किंवा रामपालजी महाराजांच्या कृपेने आम्हाला फारच चांगलं झालं आमचंवालं. आणि कोणतीही गोष्टीचे आम्हाला कमी पडलेली नाही. ज्या शेतात 10 पोते बाजरी गहू पिकायचे, आता 30-40 पोते बाजरी गहू पिकतात आणि आनंदाने आमचा हे प्रपंच चालतो. कोणी आणि परत घरात कटकट, परत भावाभावांची भांडणं किंवा आपलं आमचे नातेवाईक भांडणं करायला यायचे, तर ते सुद्धा फारच मोठं कमी झालं आहे आणि आनंदाने राहतो आहे. सर, मला सर्वात मोठा लाभ असा झाला की माझी मुलगी आहे, तिची रमणी झाली, तर मला फारच आनंद झाला. आणि एवढे काही फायदा झाला की त्याला कोणतीही गोष्टीचं आपलं हे बँड लावा, मंडप टाका, हे हळद लावण, कुंकू लावण, हे करा ते करा, सर्व काही स्टॉप बंद झालं. आणि कमीत कमी जे 1-1.5 लाख रुपये, माझी परिस्थिती एकदम गरिबीची, पण एवढे पैसे कुठून आणणार मी? रामपालजी महाराजांच्या कृपेने तर मुलीला चांगला घर मिळाला, आपलं इंजिनियर असा मुलगा भेटला आणि तिचं फारच चांगलं झालं. हीच माझी फार मोठी आशा होती. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्या मुलीची रमणी झाली. मला हे विचारायचं आहे की ज्या घरी आपण आपली मुलगी दिलेली आहे त्या मंडळींनी, जे आपले व्याही आहेत, त्यांनी आपल्याकडनं काही पैशांची किंवा काही आर्थिक स्वरूपात काही मदत, काही गाडी, घोडा अशा स्वरूपात काही त्यांनी मागणी केली होती का? काहीच नाही. पण त्यांनी 1 रुपयासुद्धा मागितला नाही. आणि मी त्यांना जावाईला किंवा त्याच्या जावाईच्या आईवडिलांना कपडे लत्तेसुद्धा घेतले नाही आणि चहा पाणीसुद्धा आजपर्यंत पाजलेले नाही, दिले नाही. आणि इथं येऊन ते आमचे आश्रमचे ते त्यांनी चहा बिस्किटचं त्यांनी आवरलं. मला 10 रुपयासुद्धा खर्च आला नाही. मग तर मी भाडं भरून इथं आलो आणि रमणी करून मुलीला पाठवून दिली.
हीच फार मोठी दया झाली परमात्माची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळे आज आश्रमामध्ये आपल्या मुलीचा विवाह संपन्न झालेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला 1 रुपयेसुद्धा खर्च आलेला नाही. जी काही विवाहाची सुविधा आहे ती आश्रमाकडून केल्या गेली संत रामपालजी महाराजांच्या दयेने. त्याचप्रमाणे 1 रुपया खर्च न करता आज आपल्या मुलीचा विवाह झालेला आहे आणि आपल्या सासरच्या मंडळींनी जे आपल्या मुलीचे सासरचे आहेत त्यांनीसुद्धा 1 रुपयाची सुद्धा मागणी आपल्याकडे केली नाही आणि अतिशय साध्या पद्धतीने संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्या मुलीचा विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे. असे बऱ्याच स्वरूपात आज सद्भक्ती केल्यामुळे आपल्याला बरेचसे लाभ झाले. तर ह्या लाभातून, आपल्या या अनुभवातून आपल्यासारखे जे दुःखी कष्टी लोक आहेत, जे आज परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत, नाना प्रकारच्या संकटांना ते आज तोंड देत आहेत आणि कुठे ना कुठे त्यांना समाधान पाहिजे आहे, परमात्मा पाहिजे आहे आणि आपल्या दुःखापासून त्यांना मुक्तता हवी आहे. तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? आपले महाकबीर रामपालजी महाराज आणि तेच आमचा संसार सुधारणा करेल आणि काही का होईना त्यांच्याकडून नामदीक्षा घ्या आणि आपल्या संसाराची सुधारणा करा. सर्व भक्तांना आणि सर्व समाज बांधवांना माझं एकच मागणी आहे की तुम्ही पण नामदीक्षा घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. आणि मला जसे माझ्या मुलीची रमैनी झाली तसं आपलं बी त्यांचं काहीतरी आपल्या मुलींचं जसं मला लाभ झालं आहे सद्गुरू रामपालजी महाराजच्या कृपेने, तसं तुमचासुद्धा लाभ होईल एवढी तुम्हाला विनंती करतो. सर्वांनी नामदीक्षा घ्या आणि आपलं कल्याण करा, ही माझी नम्र विनंती आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं, या भावनेतनं जर एखादा वाटलं की मी सुद्धा संत रामपालजी महाराजांची शरण घ्यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची साधना कशी घेऊ शकेल? टीव्हीवर सत्संग चालू असताना तिथं पट्टी येते आणि पट्टीमध्ये तुम्हाला नामदीक्षा घ्यायची असेल तर तिथं तुम्हाला नंबर येईल. नंबरवर तुम्ही फोन करा आणि फोन करून तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती ते तुम्हाला देतील. फोनवर तुम्हाला आपोआप माहिती पडेल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा सत्संगाचा कार्यक्रम चालू असताना त्या ठिकाणी टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळच्या नामदान केंद्राची माहिती भेटते आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकते. मला हे विचारायचे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, साधकाला कोणतीही गोष्ट, मी आता नामदीक्षा घेतली, मी कोणालाही 10 रुपये 5 रुपये 5 रुपये 5 पैसे सुद्धा कोणाला दिलं नाही आणि आपल्याला फ्रीमध्ये नामदान दीक्षा घेतली आणि नामदीक्षामध्ये निःशुल्क नामदान भेटतं आणि रामपालजी महाराजच्या नामदीक्षा घेण्यासाठी साधकाला काहीच पैसे मोजायची गरज नाही आहे. फ्रीमध्ये नामदीक्षा भेटते. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.